रविवारी रात्री चेन्नई मधल्या कोयंबतूर शहर हादरलं। 20 वर्षाची पीजी स्टुडंट तिच्या बॉयफ्रेंड सोबत कार मध्ये बसली होती वृंदावन नगर या भागात। तिथे 3 तरुण आले गेअरलेस बाईक वरती, त्या कारला फोडलं, तिच्या बॉयफ्रेंडला जखमी केलं आणि त्या मुलगीला त्यांच्या गेअरलेस बाईक वरती घेऊन ते डेझर्टेड एरिया वरती तिला घेऊन गेले आणि तिच्यावरती गँग रेप करण्यात आला। जखमी बॉयफ्रेंडने रात्री 11 वाजता तिकडच्या स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली। रात्रभर सर्च ऑपरेशन सुरू झालं आणि सकाळी 4 वाजता त्यांना ती मुलगी जखमी अवस्थेत सापडली आणि ती जी गेअरलेस बाईक होती ती पण त्या घटनास्थळी त्या लोकांना मिळाली। तिथे सीसीटीव्ही फुटेज होतं, त्याच्यामध्ये त्या 3 गुन्हेगारांचा चेहरा ब्लर दिसत होता, पण पोलिसांनी हार मानली नाही। रात्रभर सर्च ऑपरेशन करून काही तासांमध्ये त्या तिघांना पकडण्यात आलं। त्या तिघांचं नाव होतं सतीश, गुणा आणि कार्तिक। या तिघांना पकडण्यात आलं। ते पळण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांच्या पायावरती गोळी झाडला। ते तिघेही डेली वेजेस वर्कर्स होते आणि ते कोयंबतूर मध्ये भाड्याने राहत होते। आता ते तिघही मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत आहेत। ही घटना पुन्हा दाखवते की स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आजही गंभीर आहे।